ज्याचं वय 18-19 आहे त्याला तर इन्कम ऍज नसती, त्याला पॉकेट मनीच भेटते. तेवढे 3 ते 4 वर्ष 2-3 हजार समजा महिन्याला भेटत असेल पॉकेट मनी, तर त्यांनी पण ते 2-3 हजार मधले पण याच्यात सेव्ह करावे का म्युच्युअल फंड मध्ये? सेव्हिंग इज अ हॅबिट. जेवढी लवकर लागली तेवढी इट इज अ हॅबिट. ती हॅबिट एकदा लागली ना आणि पैसे वाढायला लागले, आनंद होतो आता पैसे साठल्यावर. हो. दिस इज इम्पॉर्टंट. आज तुला आनंद प्रॉब्लेम 20,000 मध्ये होतोय, पण तोच 19 वर्षाच्या माणसाला मुलाला 1,000 12 महिने वाचले तर 12,000 ने होणार, कारण त्याची भूक कमी असते. तर 12,000ने आनंद झाला तर त्याच्या डोक्यात येणार आहे की मी सेव्ह केल्याने पैसे वाढणार आहे. आणि 12,000 समजा काही वर्षाने झाले 24,000, त्या डोक्यात काय येणार? इट इज अबाउट मेंटल कंडिशनिंग. त्याला सेव्ह केलेले वाढले. 2,000 मधले मी 1,000 सेव्ह कर, 20,000 मधले मग तो 10,000 सेव्ह करेल. 2 लाख पगार झाला तर तो 1 लाख सेव्ह कर. जेवढं जास्त लवकर करा तेवढा फायदा. थोडंसं निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो. 2,000 दिले त्यामध्ये 1,000 सेव्ह करणार आणि समजा 12,000 आपण सेव्ह केले वर्षाला, तर समजा लेटले 3 वर्ष कॉलेज असतं, त्याचे 36,000 जमले, राईट? तर ते 36,000 त्यांनी जमवले आणि त्यानंतर त्याला 4थ्या वर्षी जॉब लागला. त्याला पहिल्याच महिन्यात तो 36,000 ची सेव्हिंग आहे तो ते एका महिन्यात तो कमवू शकतो. पण ते 3 वर्षात जे त्यांनी सॅक्रिफायसेस केले, किंवा पिक्चर म्हणा किंवा पुढे आउटिंगला जाणं म्हणा, तर ते खूप एक्स्ट्रा लाईफ आपण एन्जॉय करू शकतो. तर ती लाईफ त्याची तेवढी मिस होते ना. पण